नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे छोटेसे तुकड्यांचा रियूज। तुमच्याकडे कोणतेही असे छोटे कॉटनचे प्रिंटेड कोणतेही कपडे असू द्या, त्याचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता। आणि दोन वाव आयडिया आपण छोटे आहेत पण बघणार आहोत। दोन्ही पण युनिक आहे, हटके आहेत आणि उपयोगी आहेत विशेष म्हणजे, आणि कमाल आहेत। तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर मला सांगा की तुम्हाला कोणती आयडिया सर्वात जास्त आवडली। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉइंट असतात ना ते पण देत चला, म्हणजे व्हिडिओ आणखीन पुढे जायला मदत होते। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आयडियासाठी हे दोन पीस घेतलेले आहेत मी। 2 इंच मेजरमेंट सेमच आहे बघा। तर 9 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 6.5 इंच। 6.5 बाय 9 इंचचे हे दोन पीस आहेत। आता याला आपल्याला आहे ना सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि मध्यभागी तुम्ही फॉर्म शीट घेऊ शकता किंवा मग नसेल तर तुम्ही राईस बॅग घेतली तरी पण चालेल। आणि या पद्धतीने आपल्याला यावरती क्विल्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर अगोदर टाचणी लावून घ्या, म्हणजे क्विल्ट करताना ही तीनही फॅब्रिक इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी, ठीक आहे। तर या पद्धतीने क्विल्ट केलं। आता जे आपलं कॉटनचं वरचं मेन फॅब्रिक आहे ना, त्याच्यापेक्षा जेवढा एक्स्ट्राचा कपडा असेल ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा चारही बाजूने मी अगोदर स्टिच करून घेतले आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आणि याच पद्धतीने दुसरा पण क्विल्ट करू। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या पार्टला पण मी इथे क्विल्टिंग करून घेतलेली। दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झाले। आता त्यानंतर आपल्याला इथे दोन झिप लागणार आहेत बघा 6.5 इंचच्या। कोणत्याही एका पार्टला आपल्याला या दोन्ही साईडला दोन लावून घ्यायचे आहे। आता झिपची लांबी आपल्याला 6.5 इंच लागणार आहे। रनर वाहून घेतलेला आहे। आता बघा या पद्धतीने आपल्याला रनरवाली साईड आहे ती खालच्या साईडने ठेवून घ्यायची, इकडनं झिप स्टिच करायची ह्या साईडने पण। तर या पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे आणि याच्यावरती परत आपण दाबटीप पण देऊन घेऊया। आणि जशी इकडनं ही झिप स्टिच केली ना सेम त्याच पद्धतीने ह्याच कापडाला आपल्याला दुसऱ्या साईडने अजून एक झिप आहे ती स्टिच करून घ्यायची। आणि ही स्टिच करताना दोन्ही रनरची डायरेक्शन ओपन एकाच साईडने झालं पाहिजे आणि क्लोज एकाच साईडने, ते मी चेक करूनच घेत आहे, ठीक आहे। तर या पद्धतीने दोन्ही साईडने आपली झिप आहे ती स्टिच करून झाली। एक्स्ट्राची झिप मी कट केली। आता त्यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे ना तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथून एक कट करून घ्यायचं आहे, म्हणजे दोनही कापड आहेत ते आपले सेपरेट करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने, ठीक आहे। तर दोनही फॅब्रिक सेपरेट झाले। आता बघा हा जो एक पीस आहे ना क्विल्टेड त्यावरती आपल्याला बरोबर अशा पद्धतीने ते स्टिच करायचे। तर ह्या पार्टचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे बघा। तर लांबीनुसार मी ह्या कापडाचा सेंटर काढून घेतला। आता जिथं सेंटर आलं ना तिथेच आपल्याला झिप ठेवून घ्यायची आणि या पद्धतीने स्टिच करायचं। हे दोनही कापड आहेत ते दोन्ही साईडने दोन पॉकेट आपले तयार होणार आहेत। तर मी तुम्हाला अगदी डिटेल आणि स्टेप बाय स्टेप दाखवत आहे। तर दुसऱ्या साईडने पण अगोदर झिपवाला पार्टच मी इकडनं स्टिच करून घेतला बघा। आता इथे ना आपल्याला कवर करून घ्यायचं आहे तो झिप जो दिसतोय ना आपल्याला ओपन पार्ट, तर त्यासाठी इथे सरळच साधारणतः 1-1.5 इंचाची पट्टी तुम्ही कट करून घेऊ शकता आणि ती बघा आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची एक, आणि जिथं आपण झिपचा जोड दिसतोय ना जॉईंट त्यावरती आपल्याला ही कवर करून घ्यायचं आहे। आणि मी इथे बघा वेगळा कलर वापरला आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि बघा तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पायपिंग टाईप स्टिच करून घ्यायचं आहे। आणि हा कलर खरंच खूप उठून दिसतो पायपिंगसाठी वापरल्यामुळे, येलो कलर छान दिसतो, एकदम उठून दिसतो, ठीक आहे। आता राहिलेले ह्या तीनही बाजू आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत। तर अगोदर दोन्ही कडेच्या बाजू आपण स्टिच करून घेऊया आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घेऊ। आणि बघा झिप आपण बरोबर मध्यभागी लावली त्यामुळे हा जो कपडा होता तो आपला वाढव झालेला आहे, जो पॉकेटवाला आपण तयार केला होता तो। आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण इथे कट करून घेऊया, ठीक आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या चारही साईडने पायपिंग करून घ्यायची आहे। तर पायपिंगसाठी इथे पण आपल्याला अगोदर पायपिंगच्या अगोदर मी इथे ना इलॅस्टिक लावून घेत आहे। तुम्ही एखादं डोक्याला लावण्याचं जे रबर असतं ना हेअर ब्रँड ते पण घेतलं तरी चालेल जर तुमच्याकडे इलॅस्टिक नसेल तर। आणि अशा पद्धतीने ते आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर हे मी चुकीचं लावलं होतं, नंतर परत उसवून लावून घेतलं, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर मी हे वरती लावून घेतलं ना तसंच ते आपल्याला, म्हणजे जे वरती दिसते ना ती खालच्या साईडने बाजू करायची होती, असं आपल्याला ते लावायचं होतं। पण मी पुढे दाखवेलच तुम्हाला काय चेंजेस केलं मी ते उसवून, ठीक आहे। तर आता चला आपण ही पायपिंग आहे ती करून घेऊया। तर पायपिंगसाठी परत मी इथे येलो कलरचाच कॉटनचा कपडा घेतलेला आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि खूप छान दिसतो हा पायपिंगसाठी। थोडासा रुंदीला जास्त होता तो कट केला आणि या पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतली आणि समोरच्या साईडची पण सेम ह्याच पद्धतीने पायपिंग आपल्याला करून घ्यायची आहे, ठीक आहे। आता दोन्ही समोरासमोरील बाजूची पायपिंग करून झाल्याच्या नंतर 3 नंबरची बाजू बघा आपल्याला थोडं कपडा वाढव घ्यायचा आहे, जो आपण पायपिंगसाठी पट्टी घेतली ती, आणि दोन्ही कडेला अर्धा इंच
आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि टर्न करून घ्यायचा वरच्या साईडने आणि बघा इकडनं आपल्याला ही अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इलॅस्टिकच्या बाजूने पायपिंग कशी करायची ना ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इलॅस्टिक लावताना मी अगोदर काही चेंजेस म्हणजे चूक केली ती ना ते तुम्हाला आत्ता दाखवते. तर हे जे इलॅस्टिक आहे ना हे मी जे वरती लावलं होतं ना ते आपल्याला खोलून इकडच्या साईडने लावून घ्यायचं. तर अगोदर हे लावलेले इलॅस्टिक आहे ना ते मी उसवून घेतलेलं आहे आणि ते बघा आपल्याला या पद्धतीने लावायचं होतं. म्हणजे त्याचा जो फोल्डिंगचा पार्ट होता तो असा खालच्या बाजूने पाहिजे होता म्हणजे आपल्याला पायपिंग करता येईल त्यासाठी. ठीक आहे. तर या पद्धतीने हे इलॅस्टिक आपण स्टिच करून घेतलं. आता इकडच्या साईडने पण आपण राहिलेली जी पायपिंग होती ती कंप्लीट करून घेऊ आणि इकडनं पण पायपिंगसाठी मी दोन्हीकडेला अर्धा अर्धा इंच कपडा वाढव घेतला होता. तो आतमध्ये फोल्ड केला म्हणजे तो बघा टर्न केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसेल. आता इकडनं पण आपण ही डबल फोल्ड करून पायपिंग करून घेऊ आणि इलॅस्टिक बरोबर आपलं बाहेरूनच राहिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपली ही पायपिंग करून झाली. आता इकडनं आपल्याला एक शोचं बटन आहे ते लावून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे हे बटन अवेलेबल आहे. हे सुई धाग्याने स्टिच करता येईल. तर चला मी हे माप घेऊन स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे आपण हे जे बटन आहे ना ते सुई आणि धाग्याने पण स्टिच करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण हे जे क्लोज केल्याच्या नंतर हे जे इलॅस्टिक आहे ना ते या पद्धतीने आपलं या बटनला कवर होईल आणि अशा पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं एक पाऊच आहे ते तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना काय काय सामान ठेवता येईल ना ते पण दाखवते. तर बघा या पद्धतीचे आपले हे पॉकेट आहे. याच्यामध्ये तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता. त्याचबरोबर काही ATMs वगैरे पण ठेवू शकता. बघा या पद्धतीने. तर बघा किती सुंदर आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला ATM पाऊच म्हणा किंवा कॅश ठेवण्यासाठीचं पाऊच आहे किंवा पॉकेट आहे ते शिवून दाखवलेलं आहे. तर ही झाली आयडिया नंबर 1. आता आयडिया नंबर 2 पण बघूया आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली 1 नंबरची ते पण मला नक्की सांगा. आणि चला आता आयडिया नंबर 2 बघूया. आता याचं शिवून फायनल माप पण सांगते. तर याचं शिवून तयार माप सांगायचं राहिलं तर 6.5 इंच याची लांबी आहे आणि उंची आहे 4.5 इंच. ठीक आहे. बघा 9 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 6.5 इंच. तर आयडिया नंबर 2 साठी परत मैत्रिणींनो मी हाच कॉटनचा कपडा घेतलेला आहे. तर याची रुंदी आहे बघा 5.5 इंच आणि लांबी आहे 10 इंच. 10 बाय 5.5 इंचाचा हा पीस आहे. याला पण मध्यभागी फॉर्म शीट आणि खालच्या साईडने अस्तरचा कपडा ठेवून आपण यावरती पण क्विल्ट करून घेऊ. तर जसं अगोदरच्या पार्टला मी क्विल्टिंग केली होती सेम त्याच पद्धतीने ह्याही पार्टला क्विल्ट करून घेतलं आणि एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक होतं ना ते आपण कट करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे कोणतीही वाटी प्लेट असेल ना तिच्या याच्याने मदतीने तुम्हाला इथे राऊंड शेपची मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे. जी तुमची प्लेट वाटी बसेल ते तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता गोल राऊंडची आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया. ठीक आहे. या पद्धतीने तर कट केल्याच्या नंतर आता आपल्याला बघा इथे 2 सर्कल आहेत ते मिळालेले आहेत. ठीक आहे. या पद्धतीने आता यातला आहे ना एक सर्कल आपण बाजूला ठेवू आणि एका सर्कलवरती परत आपल्याला अशा पद्धतीने हाफ फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तिथून कट करण्याच्या अगोदर आपण दोन्ही कडेने स्टिच करून घेऊया. ठीक आहे. आणि जिथून मार्किंग केली तिथून कपडा कट केला. आता त्यानंतर आपल्याला इथे झिप पण अटॅच करायची आणि झिप बघा मी इथे 5 इंचाची घेतलेली आहे. थोडीशी वाढवाय ती नंतर मी कट करून घेईन आणि झिपची राईट साईड आहे ती बघा मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतली. या पद्धतीने झिप स्टिच केली. आता याच्यावरती आपण परत दाबटीप पण देऊन घेऊया. ठीक आहे. आणि ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने हाफ सर्कलच्या परत हा झिपच्या दुसऱ्या साईडने हा पार्ट ठेवून इकडनं पण झिप आहे ती स्टिच करून घेऊ आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ. ठीक आहे. आणि जी एक्स्ट्राची झिप आहे ना ती आपल्याला कट करण्याच्या अगोदर जिकडनं ओपन पार्ट राहिला आहे ना झिपचा तो पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा म्हणजे तो ओपन दिसणार नाही. ठीक आहे. या पद्धतीने झिप स्टिच झाली. आता त्यानंतर आपल्याला इथे ना एक हँडलसाठी एक कपडा लागणार आहे. तर मी इथे डबलमध्ये घेतलेला आहे. तर याची लांबी 5 इंच आहे आणि फोल्ड घडी 2.5ची आहे बघा कारण की मी इथे फोल्ड करूनच तुम्हाला माप सांगितलेलं आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला हँडलवाला पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि तुम्ही हँडल आहे ना ते ॲज इट इज असंच लावलं ना कापडाचं तरी चालेल. बघा या पद्धतीने जिथे झिप आहे ना त्याच्या सेंटरला किंवा मग तुमच्याकडे अशा पद्धतीने
काही गोल रिंग वगैरे असेल ना अशी किचन वगैरे, तर ते जे तुम्हाला हँग करायचं असेल ना ते तुम्ही इथे लावू शकता. पण मी डायरेक्टली फक्त कापडाचंच हँगर आहे ते लावून घेणार आहे. तुम्ही असं फोल्ड करू शकता, पण मी या पद्धतीने फोल्ड आहे ते करून घेणार आहे. आणि बरोबर झिपवरतीच आपल्याला हे जे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने. तर हँडल स्टिच झालं. आता त्यानंतर आपला जो दुसरा सर्कल आहे ना तो आपल्याला बघा दोन्ही अस्तरच्या बाजू त्यांची समोरासमोर आहे आणि राईट साईड वरतून आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता बाहेरच्या साईडने आपली पायपिंग येणार आहे बघा, कारण की आपण ही बाजू बाहेरच्या साईडने ठेवली आहे. तर राऊंड शेप आहे त्यामुळे इथे आपल्याला तिरप्याच पट्ट्या लागणार आहे, कारण की सरळ पट्टीची पायपिंग आपली राऊंडवरती करता येणार नाही. तर अजून एक पट्टी मला इथे कट करावी लागणार आहे. मी चेक करून बघितलं तर ती पुरत नव्हती. आता आपल्याला अशा पद्धतीने इथे जोड पण देऊन घ्यायचा आहे बघा. ह्या पट्टीचा तिरप्या पट्ट्या एकमेकांवरती अशा प्रकारे ठेवायच्या आणि जोड देऊन घ्यायचा. आणि सुरुवातीला आहे ना थोडंसं अर्धा इंच पार्ट आहे तो फोल्ड करायचा आणि मग आपल्याला ही जी पायपिंग आहे ती करायला सुरुवात करायची आहे. आणि इकडनं आल्याच्या नंतर थोडासा कपडा आपल्या पहिल्या कापडाच्या वरती राहील, अर्धा ते 1 इंच. आणि नंतर आतल्या साईडने आपल्याला तो टर्न करून घ्यायचा आणि जिथून आपला म्हणजे ओपनिंगचा पार्ट दिसतोय ना तिथूनच आपल्याला डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि इथे पण मी बघा येलो कलरचाच पायपिंगसाठी कपडा वापरला, कारण की तो उठून दिसत होता आपल्या ह्या मल्टी कलरच्या कापडावरती. ठीक आहे, तर या पद्धतीने आपली ही पायपिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं एक कॉईन पाऊच आहे ते बनवून तयार झाले. आता तुम्ही असं दिसतंय याच्यावरती अशी टीप देऊन घेतली आहे तरी पण चालेल, वरच्या साईडला राहील. ठीक आहे, आणि या पद्धतीने बघा किती सुंदर असं आपलं हे कॉईन पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये कॉईन ठेवण्यासाठी ह्याचा वापर आहे तो करू शकता. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही याच्यामध्ये काही कॉईन्स वगैरे पण ठेवण्यासाठी ह्याच्या पाऊचचा आहे तो वापर करू शकता अशा पद्धतीने. आणि तुमच्या सोयीनुसार कानातले वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही या पाऊचचा वापर करू शकता. आणि बघा 2 वाव आयडिया मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला दोन्हीमधली कोणती आयडिया सर्वात जास्त आवडली, 1 नंबरची आवडली की 2 नंबरची, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. आणि असे छोट्या मोठ्या कापडांचा वापर करून तुम्ही नक्कीच अशा या आयडिया आहेत त्या ट्राय करू शकता. आणि दोन्ही पण आयडिया यूजफुल आहे आणि उपयोगात येणारेच आहेत. ठीक आहे.